तर नमस्कार मंडळी, कशा आहात? माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी शेताकडे आलेले आहे. शेताचं वातावरण किती शांत असते बघा. सकाळचं चहा वगैरे झालेला आहे. हे शेताचं वातावरण आहे आणि झिमझिम झिमझिम झिम पाऊस पडायला लागलेला. आमच्या आहोंचं आंघोळ झालेली आहे. थोडं शेतातलं काम, पत्र्याचं वगैरे काम चालू आहे. त्याच्यासाठी ते विचार करत आहेत की आजी त्यांच्या आईबरोबर वगैरे ते डिस्कस करायला लागलेत की कसं करायचं वगैरे. असं असं शेताचं काम चालू आहे. हे बघू शकता. आणि चिखल वगैरे भरपूर पाऊस पडल्यावर इकडं रानात चिखल वगैरे भरपूर होतं आहे आणि थोडं गळायचं वगैरे प्रॉब्लेम चालू झालेले असते. तर आता इकडं बघा, हे गवताचं वाप्या आहेत हे. आणि तिथं बघा, आमच्या शेजारच्या मुलाने गवत कापा लागले म्हशीसाठी. हे गवताचे पूर्ण वाप्या आहेत. हे गवत कापून म्हशीला ताजे ताजे हे गवत खायला देतात. आणि हे सगळं पूर्ण गवतावर, आणि हे शेत पूर्ण गवतावर अवलंबून आहे. ह्या गवतावर म्हशी अवलंबून आहेत. दुधाचा व्यवसाय, बरेच लोक इथले दुधाचा व्यवसाय करतात. आणि आता आजूबाजूला घरं वगैरे, बिल्डिंग वगैरे व्हायला लागलेत. बघू शकता तुम्ही, मोठमोठे बिल्डिंग वगैरे व्हायला लागलेत. आणि तिथं आहोंची, त्यांच्या आजीची, आईची गप्पा चालू आहे. बघू शकता तुम्ही, पत्र्याच्या पलीकडं त्यांचा गप्पा चालू आहे की सतत गप्पा मारतात की. आणि इथं बघा, हे बघू शकता तुम्ही की ड्रेनेजचं लाईन चालू झालेलं आहे. इथं जुनं रोड होता आणि ते महानगरपालिकेचं हे जुनं रोड आणि महानगरपालिकेचं काम चालू आहे ड्रेनेजचं मोठमोठे. हे बघू शकता, ड्रेनेजसाठी मोठमोठे सिमेंटचे पाईप टाकलेले आहेत. जोरात काम चालू झालेले आहे. ते फुटलेलं होतं म्हणून काम चालू आहे. बघू शकता तुम्ही, एवढे मोठे ते ड्रेनेजचे पाईप आहेत अशा प्रकारे. आणि हे MSCB आहे की पूर्ण शहराला इथून लाईट सप्लाय होते. आणि हे बघा, हे डायरेक्ट तिकडं देगावला वगैरे रस्ता जात आहे. इथून असं कच्चा रस्ता आहे. आणि पलीकडं पण घरं व्हायला लागलेत. आता बघू शकता तुम्ही, पलीकडचं पांढरं घरं दिसतात. आणि हे सकाळी सकाळी गवतवाले येतात आणि गवत कापून घेऊन जातात. आपल्या आपल्या म्हशीचं व्यवसाय वगैरे करतात. सकाळी सकाळी 8:30ला रानातून दूध जातं आहे विकायला. आणि ह्या ड्रेनेजमध्ये बघा किती मोठमोठे दगड आहेत, म्हणजे पाषाण दगड बघा, किती मोठमोठे आणि मजबूत दगड आहेत अशा पद्धतीचे. हे बघू शकता, किती मजबूत आणि मोठमोठे दगड आहेत. खूप मोठमोठे असं दगड आहेत. तर अशा पद्धतीचं हे शेतातलं वातावरण, शेतातलं जीवन खूप शांत आणि छान वाटते. नो टेन्शन, निसर्गरम्य वातावरणात. जेवण पण छान आणि चुलीवरचं जेवण वगैरे खूप छान असते. चुलीवरचं चहा पण कडक छान वगैरे होते. ते पण माझ्या व्हिडिओमध्ये चुलीवरचं चहा वगैरे मी टाकलेलं आहे कालच्या मोठ्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता. आणि हे घराच्या शेजारीच हे इकडे ना खूप काटेरी झाडं खूप असतात. पाऊस कमी असल्यामुळं ना काटेरी झाडं खूप असतात. हे बघा, हे काटं टोचलं ना, हे 2-3 दिवस असे खूप दुखते. हे बघू शकता तुम्ही, हे खूप दुखते. असं हेच इकडं चुलीला पण वापरतात वाळल्यावर, माहीत आहे का. म्हणून तर हे असे चुलीसाठी टाकलेले आहे इकडं. असं आम्ही पण पहिलं सगळं वापरत होते. चुलीवर मी करत असताना पण मी हे वापरते. आणि आत्ता पण मी गावावरनं आल्यावर पण काल मी चुलीवर हेच काट्याचे चहा, स्वयंपाक वगैरे हे काटे घालून चूल पेटवलेले होते. आणि हे आहे पांढरे काट्याची झाडं. हे खूप भयानक असते आणि हे पण टोचल्यावर 2-3 दिवस दुखत असते. असे तोडून टाकलेले असतात. हे छोटे छोटे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे फुलाचे झाडं, गवत म्हणूनच असतात पण छान असं फुलं येतात. हे बघू शकता तुम्ही, किती छान असं फुलं येतात. हे नैसर्गिकरित्या आपोआपच आलेले असतात. आणि हे गवत खाऊ घातल्यावर ना दूध जास्त येतं आहे असं सांगतात, पण खरंच आहे ते.
दूध जास्त म्हैस दूध जास्त देते म्हणून हे गवत हे वापरलेले असते. ते बघू शकता खूप छान असं हिरवंगार गवत. हे पण ड्रेनेजच्या ह्याच्यानेच पाण्यानेच हे गवत आलेले असते असं म्हणतात. एवढं काय मला माहीत नाही, पण ड्रेनेजचंच पाणी ह्या गवताला सोडलेलं असतं. पलीकडं शेती आहे, ऊस वगैरे लावलेला आहे आणि आजूबाजूला सगळे मोठमोठे घरं व्हायला लागलेत, फ्लॅट पडलेले आहेत. आणि इथं आमचं छोटंसं घर आहे, त्याच्यासमोर बदामचं झाड वगैरे आहे, पलीकडं रोड आहे. आणि हे असे बघा इकडं घरं व्हायला लागलेत, मोठे मोठे बंगले आणि हे वसुंधरा अपार्टमेंट वगैरे मोठमोठे घरं वगैरे व्हायला लागलेत. आता शेती कमी व्हायला लागले आणि घरं जास्त वाढायला लागले. पहिलं आम्ही इथं राहत होता, माझे 2 मुली खूप लहान होते, पहिलीला वगैरे असताना खूप लहान होते. इथं किर्र असा आवाज येत होता आणि खूप सापं वगैरे असायचे इथं गवतामुळं. आणि हे MSCBमध्ये तेल असतंय ना, ते तेलामुळं वगैरे ना खूप मोठमोठे साप तेल प्यायला येतात म्हणून म्हणतात. खूप मोठमोठे सापं वगैरे होते, आम्हाला रोज दिसायचे. पण ते सापं कसं आम्हाला काही करत नव्हतं, पण त्याला काय हात वगैरे लागलं तर ते आपल्या जीवासाठी पण ते पण सावध होते आणि हे करते. असं आम्ही म्हणजे मुली छोट्या असताना आम्ही 4-5 वर्ष ह्याच घरात मी राहत होते. आता ते दिवस राहिले नाहीत, आठवणी राहिलेत. अशा पद्धतीनं खूप स्ट्रगलचं खेड्यापाड्यात खूप स्ट्रगल जीवन आहे. कुणाचं पण असू दे, खेड्यापाड्यात असू दे, शहरात असू दे, जीवन हे स्ट्रगलच असते. त्याच्यासाठी हे असं जीवन, गावाकडचं जीवन असं असतं, कष्ट केल्याशिवाय काही नाही. तर अशा पद्धतीचं हे शेत वगैरे. आणि इथं झाडाखाली एक छोटंसं लक्ष्मीचं मंदिर आहे. आम्ही सणासुदीला ह्या लक्ष्मीला मंदिरात जात असतो. छोटंसं मंदिर आहे, पण तिथं पाऊस पडल्यामुळं मी तिकडं पलीकडं जाऊ शकत नाही आहे. थोडं खूप चिखल झालं आहे, म्हणजे चिखल पूर्ण पायाला बूट तयार होते, चप्पल तयार होते, अशा पद्धतीचं चिखल झालेलं आहे. एकदम पण जास्त चिखल नाही आहे, बूट तयार होतं असं चिखल, माती लागतं पाय, म्हणून तिकडे मी जाऊ शकत नाही. परत एकदा मी कधी दाखवायचा प्रयत्न करेन. छोटंसं मंदिर आहे, सणासुदीला आम्ही तिथंच नैवेद्य वगैरे देत असतो, नारळ वगैरे फोडत असतो. अशा प्रकारे हे शेती आहे. खूप असं आता बघा तिकडं गप्पा चाललं आहे, तिकडं शेजारच्या आमच्या बाईचं भांडी वगैरे चाललेलं आहे. सकाळची झिमझिम पाऊस, रात्रभर पण थोडंसं पाऊस होता, पण एवढं काही इकडं पाऊस नसतं, कोरडं भाग आहे. आत्ता गेल्या महिन्यात खूप पावसाची गरज होती, पण पाऊस पडलेला नाही. त्याच्यासाठी आतुरतेने शेतकरी लोक वाट बघितले. पण खरीप पीक आता गेलं, पण आता पुढची पिकासाठीच वाट बघावं लागते शेतकऱ्यांना. असं गावाकडचं जिंदगी, शेतकऱ्यांचं स्ट्रगल, पावसावर अवलंबून राहिलेले शेती, हे पावसाच्या आतुरतेने वाट बघतात. अशा प्रकारे सगळं असं इकडचं वातावरण आहे. खूप छान पण वाटतं आहे, जीवन पण समाधान आहे, त्यात समाधान मानतात. इकडचे सगळे लोक आहेत त्यात समाधान राहतात, सुखी राहतात आणि स्ट्रगल करायची पण त्यांच्यात ताकद असते. म्हणून आता आम्ही इथं, माझे 2 मुली लहान असताना खूप ते पण असं ॲडजस्ट करून घेत होते. आत्तासुद्धा ते ॲडजस्ट करतात. ह्या घरात येऊन राहायचं वगैरे सगळं, चुलीवरचं स्वयंपाक सगळ्या प्रकारचे त्यांची तयारी असते. मी तयारी तशी करते आणि आम्ही सगळ्या परिस्थितीत सांभाळून जात असतो. तर अशा प्रकारचे हे वातावरण आणि अशा प्रकारचे हे व्हिडिओ मी बनवलेले. थँक्यू फॉर वॉचिंग.